नव्या दिसाला घाल तुम्हा वादळ वाऱ्याला भिडून सांग तुझी जिगर कथा चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं तू चालत राहा पुढं चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं. तर सायंकित कामत आपण ही मंचावर यायचंय. शुभांगी भुजबळ, सगळ्यांची आपली लाडकी हसरी मैत्रीण शुभांगी भुजबळ मंचावर यायचंय. दिशा दानडे मंचावर यायचंय. आपणही हर्षा गुप्ते आणि सगळ्यांनी यांचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचंय. एक त्यागाची गोष्ट सगळ्यांसमोर आपण आणली. जोरदार टाळ्या, टाळ्यांचा आवाज फार कमी आहे. मीडियामध्ये टाळ्या कमी वाजवतात. रिंकू, कसं वाटतंय आज या ठिकाणी? सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात. अर्थात खूप छान वाटतंय कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलं या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे. मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्याही ही खूप जवळची फिल्म आहे. त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला. बरं, आता आपण आत्ता म्हणाला की ते बाळ असतं आपलं. आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे. तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय? खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे. सो त्या दोघांची कामही खूप सिमिलर आहेत. त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आहे आणि मी मालतीसारखी आहे जवळपास. त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळच आहे. अरे वा, छान. आता सैराट मधली आर्ची ती पण थोडीशी बंडोखोर भूमिका होती. यातही आहे पण ती अधिक शांत, अंतर्गत, जबाबदारी, सगळ्या जाणीवा असलेली ही तुमची भूमिका आहे. तरी साकारताना काही आव्हानं आली का? तयारी वगैरे? खरं तर नाही, कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना. कारण दीपक सरांनी ते इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की ती आहे अशी मालती फक्त मला साकारायची. अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशा सेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो, मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं. ह्याच छोट्या फार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल. छानच. आता सायंकित कामत, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जी तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय वाटतं? खरं तर साथ देणारीच भूमिका आहे. अच्छा, म्हणजे साथ देणारं असावं आशाला. सगळ्या प्रेक्षकांनीही 21 डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे. पुढे सांगा. मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो. आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते. प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते. तर ते कॅरेक्टर आहे. गुलाबाचे सारे काटे कसे गुलाबाचं झाले, तू असं सोबत दुःख मोरपिस झाले, अशी सायंकितची भूमिका आहे यामध्ये. खूप सुंदर, खूप छान. आणि शुभांगी, आता पुढचा प्रश्न तुला आहे. नेमकी तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे आणि नेमकी काय आहे? हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खरं तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत. का नाही, त्याचं कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते. माझ्या पात्राचं नाव कमला आहे, पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल. पण आज इथे जी 2 उत्तरं दिली गेली त्यातनंच सांगते. एक म्हणजे दैवता मॅडमला तू प्रश्न विचारला होता की एका स्त्रीसाठी उभं राहणं, तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते. एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा, जगण्याची उमेद जाती की काय
पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते, तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाणीव करून देते. तर अशी एका कमलासाठी एक मालती उभी राहते, तर ती कमला मी साकारते, एवढंच मी सांगेन. आणि मगाशी म्हटलंच तसं की रिंकूने तसं म्हटलं की आई, तिचं बाळ खूप महत्वाचं असतं. ते बाळ जन्माला येतं, त्या 9 महिन्याच्या वेदना ती सहन करते, जे बाळ आमचं 19 डिसेंबरला पडद्यावर येते. तर तशी एक मी आई आहे लेकरांची, की जी खचते पण पुन्हा उभी राहते. एवढंच सांगेन आता. मी जसं सांगित म्हणाला, साथ देणारी भूमिका आहे त्याची, तशी माझी सुद्धा आहे. तर मालती आहे तर ही ज्योती आहे. आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होता, आशा सायकलवर बसते, निघते, ती मनात एक ज्योत घेऊन जाते. तर ज्योत नाही, ती फक्त ज्योत नाही नेत, ती एक ज्योती आहे. ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते. कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल, कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल. पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बकोटीला टाकून चल ग असं करणारी, आणि हिला मी मैत्रीण म्हणून अगं बाई तू चल ग, आम्ही एकमेकींना चल ग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो. आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकूनेच सांगावं की सायकल आपण दोघी आम्हा दोघींना सायकल चालवायची होती. बरं, सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती, ती कुठे कशी चालवायची होती, आपण कशी गंमत जम्मत झाली, आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात. पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच. आणि मला मुळात फार भीती होती, पण सरांनी आम्हाला सांगितलं, दीपक सरांनी, मॅडम तुम्हाला येईल ना? मी म्हटलं सर हां सायकल येईल ना? हां. मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर, आणि आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली. आणि जी सुसाट सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान, आणि ती तुम्हाला दिसेलच पडद्यावर. तर मला एवढंच म्हणायचंय की जी जोडगोळी आहे ना ही वेगळी आहे मालती आणि ज्योतीची, ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल असं मला खूप वाटतं. थँक्यू. दिशा, आपण योग्य दिशेने आशाला घेऊन गेलात असं म्हणायला हरकत नाही. आपली हो, हो. भूमिका तशीच आहे त्यामध्ये. हो. आणि जसं रिंकू म्हणाली ना की तिच्या आईचं नाव आशा आहे, म्हणून तिने हा कुठेतरी चित्रपट करायचं तिचं झालं, किंवा तिला असं वाटलं की नाही करावा. तसं माझ्या बाबतीत पण झालंय, माझ्या पण आईचं नाव आशा आहे. आणि ते कुठेतरी माहित नाही, असं खूप आतनं आलं की नाही आपण करूया, आपण हा चित्रपट करूया. तर मला तेवढंच कनेक्ट झालं, आणि ती खूप छान आमच्यात नंतर एक गोष्ट आणि ती बॉन्डिंग झाली. सो आता 19 डिसेंबरला सगळ्यांना कळेल की आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवलाय, आणि तुम्हाला बघताना खरंच खूप आनंद होईल, आणि तुम्हाला हा आमचा भावनिक प्रवास दिसेल, आणि आमच्या जेन्युइन प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद दिशा. यानंतर हर्षा गुप्ते, आपल्याला माझा प्रश्न आहे की आपली भूमिका आणि आर्ची सोबत, सायंकित सोबत, सगळ्या टीम सोबत, दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? सगळ्यात आधी माझी भूमिका म्हणजे पाठिंबा न देणारी भूमिका आहे. बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता. म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जरा मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे. भीती वाटली? हो, पहिल्याच दिवशी अरे ही कशी वागेल, स्टार होती बाबा पण ती. पण नाही, शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी, म्हणजे अगदी नेक्स्ट डोअर गर्ल म्हणून आपण. इतका छान अनुभव आहे तिच्या बरोबरच्या कामाचा की हिच्या बरोबर तर काही काम नव्हतंच माझं. नाही, तुम्ही वेगळ्याच होता. माझं फक्त रिंकू, सायंकित, रिंकूचे बाबा आणि गावकरी. तर ह्या सिनेमामध्ये माझं पाठिंबा न देणार, सहाय्य न करणार असं कॅरेक्टर होतं. सरांनी खूप छान करून घेतलं. जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू. हा, आणि मला सवय आहे ना खडूसगिरी करायची, त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना. रेग्युलर आहे माझं. म्हणजे पण पडद्यावर अप्रतिम जोडी ही सुद्धा आहे. Yes. यू विल एन्जॉय या दोघींचं जे काही पडद्यावर रंगतंय ना ते कमाल आहे. शुभांगी, माईक घे ना आता. माईक घे आता. काय रंगतंय? पडद्यावरची ह्या दोघींची जोडी अप्रतिम आहे. म्हणजे जी काय धमाल या दोघींनी पडद्यावर उडवली आहे ना ती केवळ अशक्य आहे. सो 19 डिसेंबरला बघा, म्हणजे बघाच.
आशा सेविकांच्या जीवनावर आधारित आहे आणि दीपक पाटील यांनी इतक्या सुंदर रीतीने आशांना पडद्यावर साकारलेला आहे आणि रिंकू राजगुरूने मालतीची भूमिका या ठिकाणी केलेली आहे. सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालाय आणि ही आशा सर्वसामान्य आरोग्य अशी जी सेविका आहे तीही खरी हिरोईन होऊ शकते. ही हिरोईन पडद्यावरची, या सगळ्या हिरोईन प्रत्यक्ष जीवनातल्या, या सगळ्या प्रत्यक्ष जीवनातल्या हिरोईन आशा यांच्या या कार्याला आज आपण या निमित्तानं वंदन करूया, सलाम करूया आणि खरोखरच आशा एक नवीन आशा घेऊन येईल 19 डिसेंबर 2025 ला, असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय. बरं, आता या ठिकाणी ह्या आशा आणि सगळे कलाकार आहेत, त्याचप्रमाणे एक महत्वाचं व्यक्तिमत्व, मी म्हटलं होतं त्यांचे 2 शब्द आपल्याला ऐकायचे कारण या सगळे रिलेटेड आहे. आदरणीय श्री राजू देसलेजी, आपण कृपया मंचावर यायचंय. खरं आशा हे जे नाव आहे, ॲक्रेडिकल सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, हा इंग्लिशमधून मराठीमध्ये शॉर्ट म्हणजे आशा. आशाची निर्मिती झाल्यानंतर 2005 नंतर महाराष्ट्रात जेव्हापासून आशा काम करतायत, त्यांचं जीवन हे मी त्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातल्या आशा संघटनांना, सर्व आशांना एकत्रित करून संघर्ष केलाय. 2016 पर्यंत ह्या आशाताईंना महिनाभर काम करून 2000 रुपये सुद्धा मिळत नव्हते. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये आशाताईंची सर्व दखल घेतली गेली आणि आज आम्ही संघर्ष करून, कुटुंबाचा संघर्ष तर आहे, तो चित्रपटात मी अतिशय चांगलाच दाखवला असेल. आम्हाला पाहायला उत्सुकता आहे कारण मी अनेक आशाताईंचं आयुष्य पाहतोय की कुटुंबातला पती, त्याची सासूबाई यांचं जे योगदान त्यांना काम करताना आहे ते कधी विसरता येणार नाही. त्याशिवाय आशाताई काम करूच शकत नाही, हेही या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि आशाताईंचा संघर्ष हा 24 तास काम करणार आहेत, परंतु आजही त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा नाही आणि त्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही, ही आमची भावना आहे. आणि म्हणून ज्या महिला 24 तास काम करतात, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महिलांचा आदर करतो असं आपण म्हणतो, परंतु जेव्हा वेतनाचा प्रश्न येतो तेव्हा महिलांना दुय्यम स्थान या देशामध्ये मिळतं. याचं दुःख आहे. 13 लाख अशा देशामध्ये काम करतायत. बहुसंख्य राज्यामध्ये अजूनही मोबदला कमी आहे, पण महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारची दखल कोरोना नंतर घेऊन आज आशाताई जवळपास 15 ते 17 हजार रुपये महिन्याला कमवू शकतायत. हा आशाताईंचा संघर्षाचा विजय असं मला वाटतं. पुन्हा एकदा या संपूर्ण तुमच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या निमित्ताने आव्हान करतो, महाराष्ट्रातील सर्व आशा भगिनी तर चित्रपट पाहणार आहेतच, पण त्यांचं कुटुंब, सासूबाई सुद्धा पाहतील आणि त्यांचे पतिराज सुद्धा येतील. आणि आम्ही आरोग्य विभागालाही विनंती करणार आहोत की आपण मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा पाहावं, कारण हा परिवार आरोग्य विभागाचा आहे आणि ग्रामपंचायतीने आशाची निवड केलेली आहे. म्हणून आम्ही सरपंचांनाही विनंती करणार आहोत की हा चित्रपट आपल्या गावच्या आशाताईच्या सन्मानार्थ सर्व गावकऱ्यांनी जाऊन पाहावा, असंही आवाहन आपल्याच्या वतीने करतो. आणि आशा चित्रपट हे महिलांचं एक वेगळी ओळख आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती आशाताईंचा गौरव, महाराष्ट्र देशातला गौरव जागतिक पातळीवरती आरोग्य संघटनेने कोरोना काळानंतर केला होता आणि त्यानंतर गौरव जर केला असेल तर आपल्या ह्या टीमने या चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने केलंय. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो.